नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच 11 नोव्हेंबर या दिवशी झालेल्या धर्मादाय आयुक्तालय भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर त्या पेपरामध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, पहिली मराठी शिक्षिका खालीलपैकी कोण होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 2 सावित्रीबाई फुले। तर सावित्रीबाई फुले या पहा पहिली मराठी शिक्षिका होत्या। प्रश्न क्रमांक दुसरा असा होता, सांगली हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा। तर कृष्णा या नदीकाठावर सांगली हे शहर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा असा विचारण्यात आला होता, राष्ट्रपती हे पुढीलपैकी कोणत्या सभेचे अध्यक्ष असतात? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 1 संसद। तर राष्ट्रपती हे पहा संसद या सभेचे अध्यक्ष असतात। प्रश्न क्रमांक चौथा, सन 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक 3 विनायक दामोदर सावरकर। तर विनायक दामोदर सावरकरांनी सन 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, 86व्या घटनादुरुस्ती 2002 नंतर अनुच्छेद 45 मध्ये कोणता बदल झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, 6 वर्षाखालील बालकांच्या प्रारंभीच्या काळजी आणि शिक्षणाबाबत व्यवस्था। तर 86व्या घटनादुरुस्ती नंतर अनुच्छेद 45 मध्ये कोणता बदल झालेला आहे? तर तो 6 वर्षाखालील बालकांच्या प्रारंभीच्या काळजी व शिक्षणाबाबत व्यवस्था हा बदल झालेला होता। प्रश्न क्रमांक 7, आई RH निगेटिव्ह आणि वडील RH पॉझिटिव्ह असले तर कोणता आजार बाळाला होऊ शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 हिमोलॅटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न। तर पहा, आई RH निगेटिव्ह आणि वडील RH पॉझिटिव्ह असले तर लहान मुलांना हिमोलॅटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न हा आजार होऊ शकतो। प्रश्न क्रमांक 8, संथाल हुलचे प्रमुख नेता पुढीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सिधो आणि कान्हू मुर्मू। तर संथाल हुलचे प्रमुख नेते हे सिधो आणि कान्हू मुर्मू होते। प्रश्न क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारताच्या राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 352। तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 352 या अनुच्छेदाअंतर्गत भारताच्या राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हा आहे। प्रश्न क्रमांक 10, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ मिळून संसदेमधील एकूण सदस्य संख्येच्या किती टक्केपेक्षा जास्त नसावे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 15%। तर पहा, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ मिळून संसदेमधील एकूण सदस्य संख्येच्या 15%पेक्षा जास्त नसावे। प्रश्न क्रमांक 11, प्रथिनाच्या पचनासाठी खालीलपैकी कोणते आम्ल उपयुक्त असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, प्रथिनाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड कोणतं आहे? हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आम्ल उपयुक्त असते। प्रश्न क्रमांक 12, दादाभाई नौरोजी यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पॉव्हर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया। तर पॉव्हर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक पहा दादाभाई नौरोजी यांनी ते लिहिलेले पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार संसदेला नागरिकत्वाच्या अधिकाराचे
कायद्याने नियमन करण्याचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा कलम 11. तर पहा आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 11 कोणता आहे? कलम 11 या कलमानुसार संसदेला नागरिकत्वाच्या अधिकाराचे कायद्याचे नियमन करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 14. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 1866. तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना ही सन 1866 या वर्षी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ खालीलपैकी कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भारताचे सरन्यायाधीश. तर भारताचे सरन्यायाधीश हे पहा भारताच्या राष्ट्रपतींना पदाची शपथ देतो. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या गुप्त शासकांना त्याच्या लष्करी कामगिरीमुळे भारताचा नेपोलियन असे म्हटले गेले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा समुद्रगुप्त. तर पहा समुद्रगुप्त या गुप्त शासकांना त्याच्या लष्करी कामगिरीमुळे भारताचा नेपोलियन असे म्हटले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बांबू. तर कागद बनवण्यासाठी पहा बांबू या वृक्षाचा प्रामुख्याने वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 18. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी कोणत्या प्रकरणामध्ये देण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा लाहोर कट प्रकरण. तर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना पहा फाशी ही लाहोर कट या प्रकरणामध्ये देण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 19. भारताच्या राष्ट्रपतीला महाभियोगास सामोरे जावे लागू शकते तर ते कोणत्या कलमाअंतर्गत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 61. तर पहा आपल्या भारताच्या राष्ट्रपतीला महाभियोगास सामोरे जावे लागू शकते तर ते अनुच्छेद 61 या अंतर्गत. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते शहर हे गोदावरी नदीच्या काठावर नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा पंढरपूर. पंढरपूर हे जे शहर आहे तर ते पहा गोदावरी नदीच्या काठावर नाही. प्रश्न क्रमांक 21. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आझाद. तर चंद्रशेखर आझादांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. लोणार तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हा तलाव आहे. प्रश्न क्रमांक 23. अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा होता. तर अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 आदी. काय होतो? आदी हा होतो. प्रश्न क्रमांक 24. भ्रतार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर भ्रतार या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पती. काय होतो? पती असा होतो. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर पहा म्हण कोणती आहे? तर ती अति तेथे माती या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तर अति तेथे माती या म्हणीचा योग्य अर्थ हा अतिरेक हा परिणामी नुकसानदायक असतो हा योग्य अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 26. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. तर विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिज्ञा करणे असा होतो. प्रश्न क्रमांक 27. कावळ्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर कावळ्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 वायस. कोणता होईल? वायस असा होतो. प्रश्न क्रमांक 28. सुराच्या मनात चांदणे या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे.
तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तर चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा योग्य अर्थ हा वाईट करणाऱ्यास कृत्य उघडकीस येईल याची भीती नेहमी वाटते हे अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 29, निश्चित व न बदलणारी बाब या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा, निश्चित व न बदलणारी बाब या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता आहे? तर तो काळ्या दगडावरची रेष हा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, बडबड करणाऱ्याच्या हातून काहीही कार्य होत नाही हा अर्थ असणारी म्हण ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही हा अर्थ असणारी म्हण कोणती आहे? तर ती गरजल तोच पडेल काय हे अर्थ आहे किंवा म्हण आहे.